अमरावतीमध्ये पेट्रोलच्या टँकरनं दुचाकीस्वार महिलेला चिरडलं। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला। अमरावतीच्या इरविन चौक ते राजकमल चौकापर्यंत असलेल्या उड्डाण पुलावर टँकरनं महिलेला धडक दिली। वर्षा खाळंगे असं या महिलेचं नाव आहे। पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलेलं आहे। राज्यभरात रेशन धान्य दुकानावरील कमिशन गेल्या 6 महिन्यांपासून रखडले। हे कमिशन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दिलं जात होतं, पण सध्या हे कमिशन रखडल्यामुळे रेशन धान्य दुकानदारांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। नागपूरच्या धरमपेठ परिसरात महफिल शॉपमध्ये धाड टाकत 3 लाख रुपयांचं प्रतिबंधित ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले। या प्रकरणी आता शुभम कांबळे आणि वैभव कांबळे असं अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे। नागपूर पोलिसांना प्रतिबंधित ई सिगारेट हुक्का फ्लेवर बाजारात मिळत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली। नागपूरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रा निघालेले। प्राचीन जगन्नाथ स्वामी मंदिर रामपेठ येथून रथयात्रेला सुरुवात झाली। जागोजागी या रथाचं स्वागत करण्यात आलं, पूजन करण्यात आलं। संपूर्ण परिसर हा जय जगन्नाथच्या घोषणेसह टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यातील टिपेश्वरच्या जंगलात वाघांच्या बछड्यांची मस्ती पाहायला मिळाली। जंगल परिसरात मान्सूनचं आगमन झाल्यानं वन्य प्राणी सुखावलेत। या वाघांच्या बछड्यांचं मनमोहक दृश्य प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार अमोल पाटील यांनी टिपलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।